सांगली जिल्हा बँकेच्या त्या 8 संचालकांना अपात्र ठरवा. सुनील फराटे. आरबीआयसह सहकार विभाग बँकेला दावापूर्व नोटीस. बँकिंग नियमन कायदा 1949 मधील नवीन तरतुदीनुसार सलग 10 वर्ष संचालक पदावर असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 8 संचालकांना तात्काळ अपात्र ठरवावे, अन्यथा या प्रकरणी न्यायालयात दावा दाखल करण्याची कायदेशीर नोटीस स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी दिली आहे. फराटेच्या वतीने ॲडव्होकेट ओंकार वांगीकर यांनी आरबीआय, नाबार्ड, सहकार आयुक्त, विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा बँकेचे CEO तसेच संबंधित 8 संचालक यांना दावापूर्व कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटिसीमध्ये म्हटलेलं आहे की केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार बँकिंग कायदे सुधारणा अधिनियम 2025चे कलम 4 अंमलात येण्याची तारीख 1 ऑगस्ट 2025 आहे. बँकिंग नियमन अधिनियम 1949च्या कलम 56 सह वाचन केलेल्या कलम 10(2)(1) नुसार सहकारी बँकेचा कोणताही संचालक ज्याने 1 ऑगस्ट 2025 रोजी किंवा त्यानंतर 10 वर्षाचा सलग कार्यकाळ पूर्ण केला आहे तो पदावर राहण्यास अपात्र आहे. यावर राज्याच्या सहकार विभागाने आरबीआयकडे स्पष्टीकरण मागवलं आहे. त्यावर आरबीआयने 1 ऑगस्ट 2025 रोजी 10 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेले संचालक पदावर राहण्यास अपात्र असल्याचं कळवलं आहे. त्यानुसार राज्याच्या सहकार विभागाने कार्यवाही करण्यासाठी 9 मार्च 2026 रोजी सहकार आयुक्त आणि संबंधितांना कळवले असताना सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 1 ऑगस्ट 2025 रोजी 10 वर्ष पूर्ण केलेल्या संचालकांना अपात्र ठरवून पदावरून दूर केलेलं नाही आणि याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून स्पष्ट सूचना नसल्याने कार्यवाही केली नसल्याचे सांगितलं जात आहे. वास्तविक कायद्यातील तरतूद, आरबीआयची अधिसूचना, त्यानंतर आरबीआयने देखील दिलेले मत पाहता संबंधित संचालकांना तात्काळ अपात्र ठरवून पदावरून दूर करणे आवश्यक आहे. मात्र यासाठी सहकारी विभागातील अधिकारी आपल्या जबाबदाऱ्या टाळत आहेत. त्यामुळे सदरची कायदेशीर नोटीस बजावण्यात येत असून संबंधित संचालकांना तात्काळ अपात्र ठरवावे, ज्यांना बँकेच्या कामकाजापासून निर्णय प्रक्रियेतून दूर ठेवावे, तसेच त्यांच्यावरील भत्ते आणि अन्य खर्च थांबवावा अशी मागणी नोटिसीत करण्यात आली आहे. येत्या 7 दिवसात या प्रकरणी कारवाई न केल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा फराटे यांच्या वतीनं ॲडव्होकेट वांगीकर यांनी दिला आहे. संबंधित संचालकांना सदरची नोटीस बजावण्यात आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.